हिस्ट्री म्हणटा विथ गोज ऑन फॅक्ट्स. हिस्ट्री कॅनॉट बी चेंज, हिस्ट्री कॅनॉट बी इरेज्ड. इतिहास म्हणटा तो चेंजूय करूंक मेळना, इतिहास मिटोवपूय मेळना. इतिहास जे घडला तशाक तशें आसता. प्रोपोगंडा आपल्याक जाय तो करपाक मेळटा. त्या हिशोबान काल जेन्ना तुवें आज टॉपीक काडलो की वंदे मातरमाच्या हाजेर ट्रोलिंग चालू आसा काँग्रेसीक, आज बीजेपी ट्रोल करपा शिवाय आनी कांयच करूंक शकना. काल हांव मुख्यमंत्र्याचो हे पळयतालो, मुख्यमंत्री ट्रोलूच जाला तो एक. डॉक्टर प्रमोद सावंताचो काल एक बायट पळयतालो मिडियाक. तो क्रिटिसायज करता की वंदे भारताक काँग्रेसच्या लिडरांक रिस्पेक्ट दिवपाक जायना काय म्हणून. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीन एज फार एज थंय कितें कन्वर्सेशन चालू आसलें ताजेर ऑलरेडी क्लॅरिफिकेशन दिलें. हें तुमी पळयलां आसतलें. आतां एज फार एज वंदे मातरम इज कन्सर्न हांव सांगूंक सोदतां, हो हिस्ट्री आहा, हें प्रोपोगंडा न्ही. हें तुमी सारकें चॅक करा. आनी हें गव्हर्मेंट रिकॉर्डान आसा, PIBचे रिकॉर्ड्सान आसा, गव्हर्मेंट रिकॉर्ड्स, की रबिंद्रनाथ टागोर 1896 म्हणजे 1896 काँग्रेस सेशनाक फर्स्ट टायम रबिंद्रनाथ टागोरान वंदे मातरम हे गीत गायलें. कळ्ळें. मागीर 1905 म्हणजे 1905 ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचें सेशन असलें वाराणसी. त्या सेशनान वंदे मातरम हें गीत सगळे ऑल इंडिया लेवलाचे ओकेजनाचेर कंपल्सरिली फर्स्ट गावचें म्हणचें हें रेझोल्युशन एडॉप्ट जालें. आनी काँग्रेसीचे प्रत्येक कार्यक्रम आसता तातूंत वंदे मातरम गीत हे म्हणूनच काँग्रेसचो कार्यक्रम सुरू जाता. आमचे काँग्रेस ऑफिसांनी जर केन्ना कितें आसत कार्यक्रम जाल्यार वंदे मातरमानूच सुरू जाता. हांवें सुद्दां काल मांद्र्या आमी फ्लॅग होस्टिंग केल्लें, आमी डिवायड केल्लें, थंय सुद्दां आमी वंदे मातरमानूच हो कार्यक्रम चालू जाल्लो. आनी जो तुमी व्हिडिओ पळयला तो वंदे मातरमानूच सुरू जाल्लो. जाल्यार काँग्रेस पार्टी जर आपले कार्यक्रमूच वंदे मातरम हे गितान सुरू करता आनी जर हें वंदे मातरम गितूच जर काँग्रेस सेशनान एडॉप्ट जाल्लें जाल्यार वंदे मातरमाक काँग्रेस अपोज करपाची, डिसरिस्पेक्ट करपाचो प्रश्न खंय येता. हो प्रोपोगंडा जालो, म्हळ्यार खोटें कितें तरी भितर घालप. आतां हो प्रोपोगंडा कित्याक बीजेपीक करचो पडटा? कित्याक देशाची जर हिस्ट्री पळयली फाटल्यान वचून जाल्यार आमकां फ्रिडम कोणा कडल्यान मेळयलें? फ्रिडम कोणा कडल्यान मेळयलें? ब्रिटिशा कडल्यान मेळयलें न्ही, 1947. जाल्यार इंडियन फ्रिडम स्ट्रगल वॉज स्पियरहेडेड बाय इंडियन नॅशनल काँग्रेस. बरोबर. हे फ्रिडम स्ट्रगलान बीजेपी आनी RSSचो वांटो आसलो झिरो. कसलोच तांचो वांटो भितर नासलो. तुमकां हांव सांगता, जेन्ना 26 नोव्हेंबर 1949 कॉन्स्टिट्यूशन, देशाचें संविधान, जो प्रत्येक मनशाक समान न्याय आनी समान हक्क दिता, हो कॉन्स्टिट्यूशन जेन्ना एडॉप्ट केलें 1949 ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीन, जाल्यार 30 नोव्हेंबर 1949 ऑर्गनायझर म्हणून एक हें आसा, मुखपत्र आसा RSSचें. ते ऑर्गनायझरान 1949 5 दिसांनी कॉन्स्टिट्यूशन अपोज केल्लें. दिस इज अ हिस्ट्री, यू कॅन गो एंड चॅक दिस. ताजे फुडें वचून सांगता, बीजेपी आनी RSS हॅज कंटिन्युअसली ऑपोज्ड द प्रिएम्बल जें आसा तातूंत सेक्युलर आनी सोशलिस्ट ही उतरां काडून उडोवची म्हणून. सेक्युलर आनी सोशलिस्ट, वॉट इज सेक्युलरिझम, वॉट इज सोशलिझम, हे दोन जे मुद्दे आसा हेच हे देशाक उबे दवरता न्ही. काल जी येदी व्हडली यूथ आनी स्टुडंट्सांनी देशान आंदोलन केलें तातूंत तुमी पळोवंक ना आसतले कोण मुस्लीम, कोण हिंदू, कोण शीख, कोण आनी जैन म्हणून उबे रावंक नासले. कोण रावंक नासले. ते वी द पीपल म्हणून जेन्ना देश उठलो आनी ती युनिटी जाली तेन्ना RSS आनी बीजेपीक माघार घेवन HRD मिनिस्टराक फाटल्यान सरचो पडलो. तशीच जेन्ना देशाचे स्वतंत्रता लढो चालू आसलो तेन्ना महात्मा गांधीचो संदेश कितें आसलो? अहिंसेचो संदेश आसलो. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग हांचें बलिदान आसलें. पंडित जवाहरलाल नेहरू हाची लिडरशीप आसली. सुभाषचंद्र बोसाचें शौर्य आसलें. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल हांचे सारखे व्हडले लिडरांनी हो देश वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, भाशेचे, प्रांताचे लोकांक एकठांय केलो आनी ब्रिटीश राजाचे विरोधान उबो केलो. हे फ्रिडम स्ट्रगलान बीजेपीचो आनी RSSचो कोणूच नासलो. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट 1913 जो जालो ताका RSSन अपोज केल्ले. ही हिस्ट्री चॅक करा. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट वॉज अगेन्स्ट द ब्रिटीश.
क्विट इंडिया मुवमेंट 1942 जालो, ताका RSSन अपोज केलो. दिस इज अ हिस्ट्री, सारखे मेन्शन करा सारख्या सकट. ब्रिटीश इंटेलिजन्साच्यो ज्यो डॉकेट्स आसा ज्यो मागीर सबसिक्वेंटली रिलीज जाल्यो, तातूंत RSSचें डिस्क्रिप्शन दिल्लें नॉन पॉलिटिकल कल्चरल डीड नॉट एंगेज एंटी ब्रिटीश एक्टिविटीज म्हणून. आनी कितें जाय तुमकां? RSS वॉज नॉट एंटी ब्रिटीश, द होल कंट्री वॉज फायटींग ब्रिटीश. आमकां स्वातंत्र्य मेळ्ळें ब्रिटिशा कडल्यान आनी RSS हेज नो रोल टू प्ले. सो अशा कारणा खातीर तांकां आज आपली फॅब्रिकेटेड हिस्ट्री तयार करता, विच इज अ प्रोपगंडा. इट कॅनॉट बी कॉल्ड एज हिस्ट्री बिकॉज दॅट नेवर हॅपन्ड. ताजे फाटभुंयेचेर जेन्ना ट्रायकलर इंडियेचो तिरंगा जेन्ना एडॉप्ट जालो एज नॅशनल फ्लॅग, असो तिरंगो जाचे अंडर देशाचो फ्रीडम मुवमेंट चालू जालो आनी शेकड्यांनी फ्रीडम फायटरांनी आपलो प्राणाचो त्याग दिलो, सुप्रीम सॅक्रिफायस केलो, आपले फॅमिली सॅक्रिफायस केल्यो, आपले सुख सुविधा सॅक्रिफायस केल्यो, आपले जिवाची आहुती दिली. हे तिरंग्याक हे RSSन अपोज केले. फ्रॉम 1950 to 2002 RSS opposed and did not hoist Indian tricolor. देशाचो तिरंगो 1950 ते 2002 पर्यंत RSSन आपले हेडक्वार्टर्साचेर फैलोवंक ना, कित्याक दे वर ऑपोजिंग इंडियन ट्रायकलर. इज दिस नॉट एंटी नॅशनल? 2000 वर्सां दोन युवक RSS हेडक्वार्टर्सान घुसले आनी वयर तांच्यानी तिरंगो फैलयलो, जसो फ्रीडम फायटरांनी 1947 पयलीं 1947 पयलीं ब्रिटिशांचे हेडक्वार्टर्साचेर वचून फ्रीडम फायटरांचे झेंडो लायताले, तशे 2000 साली दोन युवकांनी फ्लॅग लायलो, तांचेर केसी घाल्यो RSSन. आनी 2002 जेन्ना ऑर्डर आयली थंयच्यान मागीर तांकां इंडियेचो ट्रायकलर वयर कंपल्सरिली लावपाक तांच्यांनी सुरवात केली. हाजे पयलीं पासून 52 वर्सां देश स्वतंत्र जात पासून हांच्यांनी देशाचो ट्रायकलर अपोज केलो. आज जरी कितलेंय वंदे मातरम तांच्यांनी गायलें RSSन आनी BJPन, जाल्यार तांचो जो इतिहास आसा ऑफ बिंग एंटी नॅशनल, ऑफ बिंग एंटी भारत, एंटी इंडिया आनी बिंग इन कोल्युजन विथ द ब्रिटिशर्स, हो वायप आवट जावपाचो ना. प्रमोद सावंतान सांगुनी ब्रिटिशा कडल्यान पेन्शन कोण घेतालो? विचारा प्रमोद सावंताक, कोण ब्रिटिशा कडल्यान पेन्शन घेतालो तो. ताजे फुडें ट्रायकलराचो जर विशय गोंयचो जर धरलो जाल्यार गोंयचे एका तांचे BJPचे टॉप लिडरान परतो फ्लॅग धरलो तो तुमकां याद आसा न्हय? काय विसरल्या तुमी? तेन्ना देश प्रेमाची भावना दुखोवना प्रमोद सावंताची, हांवें तरी आवाज आयकूंक नासलो ताचो तेन्ना. काल आसामाचे BJP प्रेसिडेंटाचेर FIR जाले परतो फ्लॅग होस्ट केलो म्हणून. हे लोकल लिडर सांगता. नरेंद्र मोदी राष्ट्रगीत चालू असताना मॉस्को चलत गेलो. व्हिडिओ पयला काय पळोवना तुमी सगळ्यांनी? आसा युट्यूबाचेर. यंग जनरेशन शूड गो टू यूट्यूब एंड चेक. ही नरेंद्र मोदीक फॉरेन कोण एम्बेसिडर काय कोण तरी असलो, ही हॅड टू लिटरली फॉरेन मिनिस्टर, ही हॅड टू स्टॉप हिम. ताका सुद्धा खबर आसा की देशाचे राष्ट्रगीत चालू असताना सावधानान उबे रावंक जाय. दे वर गिविंग रिस्पेक्ट टू अवर नॅशनल एंथम. प्रायम मिनिस्टर चलत रावलो, कित्याक तो टुराक गेल्लो भोंवपाक, ताका खबरूच ना, बांदूच ना. नरेंद्र मोदीचो फोटो आसा पळय ताका ना. ते राष्ट्रप्रेमाचेर जे BJP उलयता जाल्यार तांकां हिस्ट्री आनी जॉग्राफी दोनूय दाखोवची पडटली. हे पळय, हो कोण इंडियेचो फ्लॅगान तोंड पुसतालो तो कोण? यो गाडेक. प्रमोद सावंत ताका वळखता काय वळखना? वळखीचो? हो प्रायम मिनिस्टर इंडियेचो. हे काही वर्सां फाटले, हे कालचें. हे पळया, हो कोण? हाणें पॉकेट स्क्वेअर लायला, हाका वळखता? हो प्रायम मिनिस्टर. ग्रीन, व्हायट आनी ऑरेंज. ही आमची ऑर्डर फ्लॅगाची. आमच्या फ्लॅगाची ऑर्डर कित्याक? ही ऑर्डर फ्लॅगाची. हो आमचो पार्टीचो लोगो, पण होच देशाचो तिरंग्याचो लोगो. ताणें आयर्लंडाचो आयरिश फ्लॅगाचो ऑर्डर लायल्या, तरी बरें इटलीची लावना म्हणून फ्लॅग. ना तुमकां सांगता कित्याक BJPचे जे ढोंग आसता देश प्रेमाचे, पाडो वाचून गेल्यार खूब जातलो. 70 वर्सां आमचे जाणट्यांनी हांकां सत्ते भायर दवरलेले कित्याक? हे ब्रिटिशां बरोबर आसले म्हणून. लोकांनी तेन्ना बलिदान, लोकांनी त्रास सोंसल्या, हांचो खंयच वांटो नासलो. आज जे सरदार वल्लभभाई पटेलाक BJP आनी RSS आपलो लिडर म्हणून प्रोजेक्ट करता, ताणें 4 फेब्रुवारी 1948 म्हळ्यार 4 फेब्रुवारी 1948 RSS बॅन केल्लें, बिंग अ कम्युनल आनी एंटी इंडिया ऑर्गनायझेशन म्हणून. इज इट करेक्ट? दिस इज अ हिस्ट्री, दिस इज अ रिकॉर्ड, ऑफिशियल रिकॉर्ड. चेक कर.
सरदार वल्लभभाई पटेलान बॅन केले. सरदार वल्लभभाई पटेल कुडे नेवर टेकन अ रॉंग डिसिजन. ही इज नोन एज अ मोस्ट पेट्रियोटिक लीडर इंडिया हॅज एव्हर हेड. ताणें RSS कित्याक बॅन करचें पडलें नाही? प्रमोद सावंतान सांगून दी मरे, हाजेर उत्तर दी. अंधभक्तांक देशभक्त जावपाचे कितलोय जरी प्रयत्न केलो जाल्यार ते उगडे पडटात. कित्याक एवरीथींग यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टायम. सांगपाक जाय की बाबा RSS कडल्यान RSS कोण BJP कडल्यान हाजे कडल्यान ब्रिटिशां कडल्यान पेन्शन घेतालो, कोण इन्वॉल्ड आसले, आज कित्याक हें सगळें नाटक ढोंग करता. देशभक्ती, देशप्रेम. आता लोकल विशयाचेर येता, ताजे आनी देशप्रेम तुमकां दाखयता. 2 दीस पयर देशाचो जो आमचो इतिहास आसा, जो फ्रीडम स्ट्रगल, तो गोंयच्या फ्रीडम स्ट्रगल सायडीक काडून केन्नाच वचचो ना. इट विल ऑलवेज गो हँड इन हँड. जाल्यार गोंयचे आमचे फ्रिडमाचें, गोंयचे लिबरेशनाचें जें एक हें आसा, सिंबॉलीक प्लेस आसा, जे जाग्यार कितल्याशाच फ्रीडम फायटरांनी त्रास, टॉर्चर पोर्तुगीजां कडल्यान भोगलो. आग्वाद जेल, पयर थंय कितें चल्लेलें तुमी पळयलां काय पळोवना? सगळ्यांनी कितें चल्लेलें थंय? सोऱ्याच्यो पार्ट्यो चल्लेल्यो थंय. करा तुमी पार्ट्यो, सोऱ्याच्यो करा, घरान करा, ऑफिसान करा BJPच्या. आग्वाद जेलीन तो स्मारक मरे गोंयच्या लिबरेशनाचो. इतले भिकेक पडल्या BJP, मानसीक भिकारी जाल्या ते. इट इज द मेंटल बँक्रप्सी ऑफ द BJP दॅट फॉर मनी एंड पॉवर दे विल सेल एनीथिंग एंड एवरीथिंग. आणि मुखवटो कसलो? देशप्रेम. कितें जालो? देशप्रेम. आज प्रत्येक देशाच्या नागरिकान, एवरी स्टुडंट, एवरी यूथ शूड आस्क दिस क्वेश्चन, व्हॉट डज फ्रीडम एक्चुअली मीन? कित्याक हे फ्रीडमा खातीर कितल्याशाच फ्रीडम फायटरांनी आपली जिवाची आहुती दिली, जावं देशभर जावं गोंयांत. फ्रीडम म्हणजे फक्त आपल्या घराचेर तिरंगो फ्लॅग लावप इतल्या पुरतो मर्यादित उरला काय म्हणून, आणि ते फोटो काढून फेसबुकाचेर घालप. आमी घालता, पण तितल्या पुरतो मर्यादित उरला काय? प्रत्येक नागरिकान प्रश्न विचारलो. फ्रीडम म्हणजे कितें? फ्रीडम म्हणल्यार मिडिया, सरकार जे सत्तेर आसा तांकां निर्भीडपणे प्रश्न विचारपाक आसलेले फ्रीडम. फ्रीडम म्हणल्यार अन्यायाचे विरुद्ध आवाज काडपाची ताक आसप म्हणल्यार फ्रीडम. फ्रीडम म्हणल्यार जे सरकार सत्तेर आसा तांकां प्रश्न विचारप, हाजी शक्ती दवरप म्हणजे फ्रीडम. फ्रीडम म्हणल्यार कायद्याच्या फुडल्यान जो देशान कायदो आहा, सगळ्यांक समानता आसप. तो पयशेकार, गरीब, खंयचे जातीचो, खंयचे धर्माचो, खंयचे प्रांताचो, खंयचे भाशेचो आसप. हें फ्रीडम. हें आमकां दिता कोण? हें दिता आमकां कॉन्स्टिट्यूशन, संविधान. संविधान हो कायद्याचें पुस्तक न्हय. ही गॅरंटी प्रत्येक नागरिकाक जी सांगता की हे देशान तूं खंयचे जातीचो जावं, धर्माचो जावं, भाशेचो जावं, प्रांताचो जावं, तुका एक कायदो आसतलो, तुका एक न्याय आसतलो, आणि तुका समान हक्क आसतलो, आणि तुका इक्वल आसतलो सगळ्या फुडल्यान. पयशेकाराक सेपरेट, दुसऱ्याक सेपरेट, पॉवरफुल सेपरेट, हे न्हय. हे कॉन्स्टिट्यूशनाक हे BJP विरोध करताले मरे आनी RSS, आणि अजून करता. आता इनडायरेक्टली डायल्यूट करता. कित्याक? इतल्या वर्सां डिजिटल एज नासली. 70 वर्सां जे लोकांनी, जाणट्यांनी आमच्या ब्रिटिशां बरोबर RSS आसले ते पयले म्हणून तांकां सत्तेच्या भायर दवरलेले. आज डिजिटल एजान चड वर्सां लागूंक ना, थोडीच टायम लागलो कळपाक हे कितले एंटी नॅशनल पळय ते. म्हणून आमकां काँग्रेसचे लिडर जे फ्रीडम स्ट्रगलांत कार्यरत असले ते आपले लिडर कशे प्रोजेक्ट करचे पडटा. वंदे मातरमा सारखे गीत जे काँग्रेसीच्या सेशनाकूच एडॉप्ट जाल्लें, गायल्लें तें गीत, त्या वयल्यान तांकां आज राजकारण करचें पडटा. आनी आज गोंयचो विशय स्पेसिफीक पॉइंटेड डॉक्टर प्रमोद सावंताक जो सांगपाक सोदता, ताजे जर नॅशनलिझम आनी पेट्रियोटिझम जर इतलें दुखलें त्या हातून, जाल्यार थंय जो विशय जालो तो आमच्या पार्टीन क्लियर केला की खर्गेजीक चेर हाड म्हणून सांगपाक तिणें जो जेस्चर केल्लो, ताजो हांच्यांनी जो प्रोपोगंडा केला,